सर्वांना प्रथमतः जय शिवराय. गेली 7 दिवस आम्ही जे प्रशिक्षण घेतोय, आमचे जे गुरुजी आहेत रवींद्र जगदाळे सर, आणि इतक्या छान आणि खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे की आपले जे जुने मैदानी खेळ कसे होते, ते कसे खेळले जायचे, युद्धामध्ये त्याचा वापर कसा केला जायचा, ह्याचं पुरेपूर शुद्ध ज्ञान त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ज्या प्रकारे कथाकथन करत होते ना, खूप सुंदर होतं. त्यांनी आम्हाला तानाजी मालुसरे यांची गोष्ट सांगितली होती, अक्षरशः आम्ही रडत होतो. कथा सांगितली होती, रडत होतो. आपण पिक्चरमध्ये बघतो, पिक्चरमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक असतं, एक्स्ट्रा मसाला टाकलेला असतो, पण त्यांनी स्वतःच्या शब्दांमध्ये ज्या प्रकारे व्यक्त केलं आणि ते चित्र पूर्णपणे आमच्या समोर मांडलं ना, ते खूप छान होतं. माझी एवढीच एक इच्छा आहे पॅरिसला की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त 19 फेब्रुवारीला विचार करण्यापेक्षा प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेकंदाला सर्वांनी त्यांची आठवण केली पाहिजे आणि आपल्या मुलांना अशा युद्धकला शिकवण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. थँक्यू. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. प्रथमतः जेव्हा आम्हाला समजलं, आम्ही ग्रुपवरती मेसेजेस पण करत होतो, ग्रुपवरती या घडत होता ह्याच्या, तोपर्यंत मला काही नाही वाटलं. पण ज्यावेळी दिवशी सुरू होणार होतं त्या दिवशी असा अचानक विचार मनात आला की आपण का करू नये, आपण का हा चान्स घेऊ नये. जर मिळाली आहे संधी तर परत मिळेल नाही मिळेल माहिती नाही. आज माझं वय 45 वर्ष आहे. थोडं अवघड वाटत होतं, पण जेव्हा सुरुवात केली तेव्हा ते इतकं पण म्हणजे असं वाटलं नाही की अशक्य आहे. जर आपल्या मनामध्ये इच्छा असेल, उर्मी असेल तर ते सहज होऊ शकतं. आणि सरांनी पण इतकं, आमचे जे गुरुजी आहेत रवींद्र जगदाळे सर, त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने, जसं मोहिनी म्हणाल्या की प्रत्येक गोष्ट व्यवस्थित का करायला पाहिजे हे पहिल्यांदा सांगितलं. त्यामुळं ते रुजलं गेलं मनामध्ये. आणि प्रत्येक गोष्टीला एक शिस्त असते. आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शालेय जीवनामध्ये शिकलेल्या आहोत, पण त्याचा विसर पडत चाललेला आहे. आणि ज्यावेळेला आम्ही हे पुन्हा कवायत प्रकार वगैरे केले त्यावेळेला असं वाटलं की नाही, हे आपल्या मुलांना सुद्धा यायला पाहिजे, आपल्या मुलांनी हे करायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या अंगामध्ये शिस्त बाळवली जाते. आणि प्रत्येक शस्त्राची पण एक शिस्त आहे, ती सुद्धा त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितली. आम्हाला ॲक्च्युली वेळ खूप असा कमी वाटला, कारण पाहिजे तेवढा आम्हाला सराव करण्यासाठी वेळ मिळाला नाही. पण शस्त्र कशी हाताळावीत त्याचं अगदीच योग्य ज्ञान आम्हाला मिळालं. त्याबद्दल सरांचे धन्यवाद. माझं नाव रोहित आहे. मी तेव्हा पहिले इथं आलेलो, मला चांगलं नाही वाटलेलं, कारण मला ती दांडकी नीटने चालवता नाही येत होती. त्यांनी मला नीटने शिकवलं. मग नंतर आम्ही ती तळावर शिकलो, ती बी मला नीटने नाही आली. मग पडी दुसऱ्यांनी शिकवलं, त्याच्यानंतर भाला शिकवलं, ती बी मला काय आलं नाही. आणि पण सरांनी शिकवलं, पण मला आवडलं. सरांनी मला शिकवलं. मग पहिलं वाटलेलं की मला बोर होईल, पण मज्जा आली. माहितीच नाही जर कधी संपून गेलं. आणि मला असं वाटतं की परत न्यू इयर मध्ये असं होऊ. थँक्यू सर. माझं नाव आरोही प्रवीण दिवेकर आहे. मी इथे हे खूप चांगला कार्यक्रम होता. मला हे सगळे शस्त्र कळाले कसे चालवायचे. मी ते मॅमासाठी आलते, पण मला हे सगळं कळालं, संस्कृती माझी. थँक्यू. जय शिवराय. माझं नाव राजश्री जगताप. सुनील सरांनी सांगितलं की तुम्ही तुमचं कुळ गोत्र हे सांगा, पण खरं तर पहिल्यांदा मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की माझे पूर्वज शिवरायांचे शिलेदार होते आणि त्याच्याबरोबरच आज मला ही संधी मिळाली. म्हणजे कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी वयाचं बंधन नाहीये. तर आम्ही सगळे 45च्या पुढचे, पण तरी सुद्धा आम्हाला याचा खूप आनंद होतो की याही वयात आमची ती ऊर्जा टिकून ठेवण्याचं आणि आम्हाला ती इच्छा निर्माण करण्याचं काम रवींद्र सरांनी केलं. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. हे वर्कशॉप करत असताना मला स्वतःला जाणवलेल्या काही गोष्टी की मला माझ्या आवाजातली जी उंची आहे ती रोजच्या जयघोषाने इतकी वाढली की मला आता आवाज येताना असं वाटतं की नाही, मी खणखणीत आवाजात बोलू शकते. दुसरी गोष्ट, मला माझा आत्मविश्वास वाटला की
कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. आणि जर माझी मुलगी माझ्याबरोबर हे करते तर एक आई म्हणून माझं पण कर्तव्य होतं की मी ते करणं गरजेचं आहे, जेणेकरून मी तिला पाठबळ देऊ शकते. आणि या कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल किरण मॅम, शरद सर, सुनील सर, सगळ्यांचं आणि सगळ्या शाळेचं सगळं वातावरण शिवरायमय होतं. आणि जय शिवराय. आज या ठिकाणी मी जास्त काय बोलणार नाही, पण मी फक्त उदाहरण देणार आहे. प्रत्यक्षात गीता विषय आहे, ही आमची 2 उदाहरणं आहेत. तर आम्ही जास्त बोलण्यापेक्षा ही तुम्हाला कृतीतून दिसत असतील की ज्या वेळेला ह्या आल्या की यांच्याकडे बघून ह्यांनाच कॉन्फिडन्स नव्हता, पण आज त्या सर्व शस्त्र पद्धतशीर फिरवत आहेत. पूर्ण आम्हाला प्रात्यक्षिक दाखवता आली नाहीत आपल्याला वेळाभावी, तरी सुद्धा कुठल्याही खेळाला वय, वजन, उंची याची मर्यादा नाही. मी आमची 2 उदाहरणं का देतोय तर माझं आज 59 वय आहे आणि ह्या ताईची प्रकृती बघताय, म्हणजे कोणी काही करू शकतोय. म्हणजे दादानी जसं सांगितलंय, मन, मनगट आणि शक्ती यांचा जर योग्य मेळ केला तर आपण कुठल्याही संकटावरती मात करू शकतो. धन्यवाद. या ठिकाणी मी जास्त वेळ